वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा टॉपिक. त्यातल्या आपण पाहत आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन विच कॅन बी डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आपण एक एक करून अशा 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण पाहिलेलं आहे. वेपर म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, याला आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहत आहोत तो म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. कोणतं पाहायचं आपल्याला, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता या शब्दाचा अर्थ काय आहे? ओके, एलिव्हेशन या शब्दाचा अर्थ काय, तर एलिव्हेशन या शब्दाचा अर्थ तुमच्या माहितीसाठी सांगतो. दिस इन्क्रीमेंट, त्याचा काय अर्थ, तर इन्क्रीमेंट म्हणजे वाढ. ओके, एक्झाम्पल देत असताना मी तुम्हाला असं म्हणेल की सध्या मी तुम्हाला सांगतो हे सॉल्व्हंट आहे, पाणी आहे. काय आहे, तर पाणी आहे. ओके, हे पाणी आहे आणि हे जे आहे हे सोल्यूट आहे NaCl. हे पाणी आहे आणि हे काय आहे, तर हे NaCl, हे सोल्यूट आहे. मी टाकणार आहे पण सध्याच नाही, नंतर थोड्या वेळाने टाकणार आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत आपल्या माहितीनुसार तुम्हाला माहिती आहे वेपर प्रेशर कोणाचं जास्त असतं, तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं सोल्यूटच्या सोल्युशन पेक्षा. पाहिजे काय सांगतो तो मी असं म्हणतो की असं गृहीत धरा, हे घेतलं आपण कंटेनर. काय घेतलं आपण, हे कंटेनर घेतलं. ओके, हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपण जर घेतलं वॉटर, काय घेतलं आपण, वॉटर. हे घेतलं वॉटर. ओके, ठीक आहे. आणि दुसरं एक कंटेनर मी घेतोय, दुसरं एक कंटेनर मी घेतोय ते असं. ओके, हे कंटेनर घेतलं आणि या कंटेनर मध्ये वॉटर घेतोय. पहा इथे लक्षात घ्या, हे वॉटर असलेलं कंटेनर आहे आणि याला मी क्लोज करतो. याला काय करतो, मी क्लोज करतो. ओके, हे क्लोज कंटेनर आहे. आणि हे दुसरं आहे, यामध्ये काय घेतो मी, वॉटर घेतलेला आहे H2O आणि त्याच्यात टाकलेलं आहे मीठ. काय टाकलं तर त्याच्यात NaCl. आणि याला पण मी क्लोज करतो. याला पण काय करतो मी, तर क्लोज करतोय. ओके, वॉटर हे 1 नंबरचं कंटेनर आहे आणि हे 2 नंबरचं कंटेनर आहे. आपल्याला हे तर माहित आहे वॉटर हे सॉल्व्हंट आहे. वॉटर हे काय आहे, वॉटर हे सॉल्व्हंट आहे. आणि वॉटरचं वेपर प्रेशर कसं असतं, फक्त जर सॉल्व्हंट असतील तर ते एकाच प्रकारचे सॉल्व्हंट पार्टिकल्स त्याच्यात असतात आणि म्हणून यांचं वेपर प्रेशर कसं असतं, वेपर प्रेशर इज मोर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज मोर. आणि हे जर पाणी होतं, या पाण्यामध्ये जर आपण सोल्यूट टाकलं NaCl तर दुसरी कंडिशन येते सोल्युशन. हे काय आहे, तर हे आहे सोल्युशन. पहा, सोल्युशनचा वेपर प्रेशर मात्र कमी असतं. जर हे सॉल्व्हंट वॉटर आहे आणि NaCl जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर त्याच्यात टाकलं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट पासून तयार झालेले जे NaCl चं सोल्युशन आहे याचं वेपर प्रेशर मात्र कसं असणार, तर याच्यापेक्षा कमी असणार आहे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. का कमी असतं तुम्हालाही माहिती आहे, कारण जे सोल्यूट पार्टिकल्स असतात ते सॉल्व्हंट पार्टिकल्सला बाहेर म्हणजे वेपर्स फॉर्म मध्ये होण्यासाठी अडथळा तयार करतात. म्हणून सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं सॉल्व्हंट पेक्षा. आता दुसरी गोष्ट मी काय सांगतोय पहा, नीट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय सांगतो ते पहा. मी जर असं म्हटलं हा वॉटर आहे, काय तर हा वॉटर. वॉटरचं वेपर प्रेशर जास्त आहे माहिती आहे. हे फक्त सॉल्व्हंट आहे, हे फक्त काय तर सॉल्व्हंट आहे. आणि जर मी ह्याला हीट केलं, प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटरला जर आपण हीट केलं तर किती डिग्री सेल्सिअसला ते बॉईल होतं बरं. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट तुम्हाला माहिती आहे किती आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे, तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. प्युअर वॉटर इज बॉइल्ड ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आणि दुसरी कंडिशन, आता हे NaCl आणि H2O म्हणजे तुमच्या माहितीसाठी हे कोणतं सोल्युशन आहे, NaCl सोल्युशन आहे. आणि ह्या NaCl सोल्युशनला जर आपण हीट केलं, तर मात्र किती डिग्री सेल्सिअसला ते बॉईल होईल सांगता येईल का, अंदाजे सांगता येईल का तुम्हाला, कमी टेम्परेचरला का जास्त टेम्परेचरला. तर पहा, प्युअर वॉटर हे सॉल्व्हंट आहे
त्याचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आणि पुढे हे जे सोल्युशन तयार झालेले NaCl सोल्युशन, या सोल्युशन तयार करत असताना वॉटर मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल्स टाकलेले आहेत, आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल्स जर टाकले असतील तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कमी होतो आणि वेपर प्रेशरच्या रिलेटेड बॉइलिंग पॉईंट असतो. वेपर प्रेशरच्या रिलेटेड बॉइलिंग पॉईंट असतो, आणि म्हणून जर NaCl टाकल्यामुळं वॉटरचं वेपर प्रेशर कमी होत असेल तर त्याला बॉईल होण्यासाठी जास्त टेम्परेचर द्यावं लागतं. आणि मी अंदाजे तुम्हाला सांगतो की मी असं म्हणतो NaCl नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर पाण्यामध्ये त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 110 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, 110 डिग्री सेल्सिअस. किती? 110 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, आणि मिठाचं पाण्यातलं जे सोल्युशन आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट किती? 110 डिग्री सेल्सिअस. ओके, 110 डिग्री सेल्सिअस इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, आणि 100 डिग्री सेल्सिअस इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. हा कोणाचा? तर सॉल्व्हंट. आणि मग एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट याचा अर्थ काय? तर सोपं आणि साधं सांगतो की बॉइलिंग पॉइंट डिफरन्स बिटवीन सोल्युशन अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड एज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, इथे तुम्हाला पाहता येईल TB म्हणजे बॉइलिंग पॉइंट. ओके, तर हे पाहिजे सांगतो मी, डेल्टा TB इज इक्वल टू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, T म्हणजे सोल्युशन आणि T0 म्हणजे सॉल्व्हंट. तर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आणि प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट यांच्यातला फरक म्हणजे असतं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? तर पहा, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट 110 डिग्री सेल्सिअस आहे. आणि एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट मधला फरक सोल्युशन आणि सॉल्व्हंट मधला, ते डेल्टा TB ने दाखवला जातो. डेल्टा TB म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट, डेल्टा TB. ओके, इज इक्वल टू T म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, जे की ते लिहू शकतो मी 110, आणि सॉल्व्हंटचा किती? 100. सॉल्व्हंटचा किती? 100. फरक किती झाला? 10 डिग्री सेल्सिअस. तर या सोल्युशन आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट मध्ये किती वाढ झालेली आहे? तर 10 डिग्री सेल्सिअस न. सो 10 डिग्री सेल्सिअस इज अ एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इतकं हे सोपं आहे. आलं लक्षात? तर आता हे पाहत असताना तरी आणखी थेरॉटिकल तुम्हाला मी सांगणार आहे. मला सांगा बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असतं बरं? काय असतं बॉइलिंग पॉइंट म्हणजे? तर हे पहा, हे लिक्विड आहे. बॉइलिंग पॉइंट ही टर्म कोणाच्या संदर्भात असते? तर बॉइलिंग पॉइंट इज अ टर्म विच इज रिलेटेड टू लिक्विड सबस्टन्सेस. ओके, कोणत्या सबस्टन्सच्या बाबतीत असते? तर लिक्विड सबस्टन्सेसच्या बाबतीत असते. हे पाणी आहे. हे काय आहे? हे पाणी आहे, आणि पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. मग बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? तुम्हाला 8वी 9वी 10वी पासून डेफिनेशन झालेली आहे. द टेम्परेचर ॲट विच लिक्विड गेट बॉईल and its vapor pressure is equal to the atmospheric pressure. Its vapor pressure is equal to the atmospheric pressure. That temperature is called as a boiling point. त्याला काय म्हणतो आपण? तर बॉइलिंग पॉइंट. ओके, एका विशिष्ट टेम्परेचरला लिक्विड हे काय होतं? बॉईल होतं, आणि त्या टेम्परेचरला त्याचं जे वेपर प्रेशर असतं, त्या लिक्विडचं जे वेपर प्रेशर असतं ते कोणाबरोबर असतं? तर ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही प्रेशर असतं त्याच्या बरोबरीत असतं, आणि त्यालाच आपण म्हणतो की बॉइलिंग पॉइंट. पहा इथं, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन म्हणजे काय? वाढ होणे. बॉइलिंग पॉइंट मध्ये वाढ होणं. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर आपण सॉल्व्हंट मध्ये टाकलं तर तुम्हाला माहिती आहे वेपर प्रेशर कमी होतं. याच्या अगोदरच्या कंटेंट मध्ये पाहिलं. आणि वेपर प्रेशर का कमी होतं? NaCl सोल्यूट पार्टिकल्स हे अडथळा तयार करतात लिक्विडचं वेपर्स मध्ये रूपांतर होण्यासाठी. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं, सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं. आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? तर पाहायचं डेफिनेशन. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? द बॉइलिंग पॉइंट ऑफ एनी लिक्विड is the temperature at which its vapor pressure becomes equal to the atmospheric pressure. सोपं आणि सरळ. हे लिक्विड आहे, ह्याला हीट करायचं. ह्याला काय करायचं? आपल्याला हीट करायचं. आणि हे जे लिक्विड आहे याचं जे वेपर प्रेशर आहे एका विशिष्ट टेम्परेचरला
ते वेपर प्रेशर कोणाच्या बरोबरीत असतं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही प्रेशर असतं त्याच्या बरोबरीत असतं, त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉइंट. ओके, जसं 100 डिग्री सेल्सिअसला पाणी गदगद उकळतं म्हणजे तो झाला बॉइलिंग पॉइंट. तसं तर डेफिनेशन पहा, कोणत्याही सबस्टन्सचे बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच its vapor pressure becomes equal to the atmospheric pressure. या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, नेमकं काय? तर आपण जर याला हीट केलं तर ह्या पाण्यामुळं आताही सध्या वेपर प्रेशर तयार होतात, पण या टेम्परेचरला समजा मी म्हटलं 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे किंवा 30 आहे, तर या टेम्परेचरला पण इव्हॅपोरेशन सुरूच राहतं, पण त्याचा रेट कसा असतो, कमी असतो. आणि आपण जर हीट केलं याला, आपण काय केलं, या सोल्युशनला या सॉल्व्हंटला जर आपण हीट केलं तर एका विशिष्ट टेम्परेचरला हे जे लिक्विड आहे त्याचं जे वेपर प्रेशर आहे हे वेपर प्रेशर कोणाच्या बरोबरीत असतं? ऍटमॉस्फिअर मध्ये जेवढं प्रेशर असतं, ऍटमॉस्फिअर मध्ये जेवढं प्रेशर असतं त्या प्रेशरच्या बरोबरीत हे लिक्विडचं वेपर प्रेशर असतं, त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉइंट. ओके, नंतर ड्यू टू ऍडिशन ऑफ, लक्षात आली डेफिनेशन. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? Boiling point of a liquid is the temperature at which vapor pressure of liquid is equal to atmospheric pressure is called as a boiling point. is becomes म्हणा किंवा is equal to म्हणा एकच आहे. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट पाहतो, ड्यू टू ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. ड्यू टू ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट the vapor pressure of the solution decreases than that of the pure solvent. बरोबर आहे काय? ओके, आपण असं जर म्हटलं हे वॉटर आहे, वॉटरचं वेपर प्रेशर जास्त आहे, आपण मागच्या लेक्चर मध्ये पण पाहिलं होतं. वॉटर हे प्युअर सॉल्व्हंट आहे आणि प्युअर सॉल्व्हंटचं रूपांतर लवकर, ही जी सरफेस आहे त्या सरफेस मधले पार्टिकल्स लवकर त्यांचं इव्हॅपोरेशन होतं आणि इव्हॅपोरेशनचा रेट हा जास्त असतो, इथं वेपर प्रेशर जास्त. पण ज्यावेळेस सोल्युशन असतं आणि त्या सोल्युशन मध्ये नॉन व्होलाटाइल सोल्यूट असतं त्यावेळेस हे जे सॉल्व्हंट असतात या सॉल्व्हंटचं इव्हॅपोरेशन होत असताना काही सोल्यूट पार्टिकल्स अडथळा तयार करतात. ओके, सॉल्व्हंटच्या वरती ते असतात, आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, सॉल्व्हंटच्या वरती ते असतात म्हणून ते काय होत नाही तर त्यांच्या वेपर्स तेवढ्या प्रमाणात तयार होत नाहीत. सोल्युशनचं वेपर प्रेशर हे सॉल्व्हंट पेक्षा कमी आहे. आणि सॉल्व्हंट मध्ये जर नॉन व्होलाटाइल सोल्यूट जर टाकलं तर सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होतो. ओके, देन हेन्स द सोल्युशन हॅज टू बी हीटेड at a higher temperature so that its vapor pressure becomes equal to the atmospheric pressure. मग याचा अर्थ काय? तर हे जर प्युअर सॉल्व्हंट असेल, या प्युअर सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचं वेपर प्रेशर जास्त आहे आणि मग जर आपण त्याला हीट केल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला जे पाणी आहे ते काय होतं, गदगद उकळतं. ओके, 100 डिग्री सेल्सिअसला दिस वॉटर विल गेट बॉईल. आणि जर इकडे सोल्युशन असेल तर आपण त्याला हीट केलं की 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळेल का? ते उकळेल का? नाही. का नाही उकळणार? त्याचं कारण नॉन व्होलाटाइल सोल्यूट पार्टिकल्स असल्या कारणानं हे जे सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये जे सॉल्व्हंट पार्टिकल्स येतं त्यांचा इव्हॅपोरेशनचा रेट मंदावतो, इव्हॅपोरेशन रेट कमी होतो. आणि इव्हॅपोरेशन जर कमी झालं तर वेपरचं प्रेशर कसं असेल? जर वेपर्स कमी असतील तर प्रेशर कमी असणार आहे. आणि मग वेपर प्रेशर कमी असेल तर जर ऍटमॉस्फिअरच्या बरोबर आपल्याला वेपर प्रेशर आणायचं असेल तर मात्र त्याला आणखीन हीट करावं लागेल. आणखीन हीट करत असताना ते टेम्परेचर पोहोचणार आहे 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणून 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर आपण ह्या मिठाच्या पाण्याला हीट केलं तर मात्र ते काय होईल तर बॉईल होईल. हे 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल झालं आणि हे 110 डिग्री सेल्सिअसला बॉईल झालं. म्हणून लक्षात ठेवा, ड्यू टू ऍडिशन ऑफ non-volatile solute, the vapor pressure of the solution decreases than that of the pure solvent. Hence, the solution has to be heated. आणि मग बॉईल होण्यासाठी याला जास्त वेळ हीट करावा लागणार आहे. Hence, the solution has to be heated at a higher temperature so that its vapor pressure becomes equal to the atmospheric pressure. आणि म्हणून सोल्युशनला जास्त वेळ जास्त टेम्परेचरला हीट करावं लागेल जेणेकरून या जे सोल्युशन असणार आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर ऍटमॉस्फिअर मधल्या प्रेशर सोबत मॅच होईल आणि हे लिक्विड बॉईल होईल.
Thus the boiling point of the solution, thus the boiling point of the solution is always keep in mind, thus the boiling point of the solution which containing a non-volatile solute is always higher than that of the pure solvent. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा नेहमीच प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कसा असतो तर तो जास्त असतो. इथं एक मी ग्राफ काढलेला आहे. ओके, तर ग्राफ काढत असताना अगोदर पहा, इथं पहा, हे पहा इथं, इफ T0 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. तुमच्या माहितीसाठी हे वॉटर आहे, हे काय तर वॉटरला जर आपण बॉईल केलं, वॉटरला जर आपण हीट केलं तर 100 डिग्री सेल्सिअसला पाणी हे उकळतं आणि 100 डिग्री सेल्सिअस हा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो कोणाचा आहे, तो सॉल्व्हंटचा आहे. जसं तुम्हाला आठवत असेल पहा, वेपर प्रेशर पाहत असताना P10 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हटलं आणि P म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हटलं. तसं इथं जर सॉल्व्हंटला हीट केलं तर एका विशिष्ट टेम्परेचरला ते सॉल्व्हंट बॉईल होतं आणि ते जे बॉईल होतं ते नोटेशन कसं दाखवलं जातं तर ते नोटेशन T0 दाखवलं जातं. काय तर T0 म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि नुसतं T म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ठीक आहे, तर पाहिजे इफ T0 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, इफ T0 काय तर इफ T0 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट and T is the boiling point of the pure solution, boiling point of the solution. The elevation of boiling point is given as delta TB. delta TB म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट न किती फरक पडलेला आहे. डेल्टा टीबी म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. एक एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे 110 डिग्री सेल्सिअस आणि सॉल्व्हंटचा किती आहे 100. ओके, 110 वजा 100 किती आलं 10. तर 10 डिग्री सेल्सिअस काय आहे तर 10 डिग्री सेल्सिअस ही ग्रोथ आहे, ही काय तर ग्रोथ आहे. इट इज अ इन्क्रीमेंट ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, इट इज अ इन्क्रीमेंट ऑफ बॉइलिंग पॉइंट. त्याच म्हणतो एलिव्हेशन. कितीला बॉइलिंग पॉइंट वाढला, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट जर 100 डिग्री सेल्सिअस असेल तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा 110 डिग्री सेल्सिअस आहे. तर 100 आणि 110 मधला जो फरक आहे 10 डिग्री सेल्सिअस, तर त्या 10 डिग्री सेल्सिअस या किमतीला म्हणायचं असतं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, अँड हेन्स द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट, आणखी थोडक्यात सांगितलं, द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन and that of pure solvent at any constant pressure is known as elevation of boiling point. कोणत्याही कॉन्स्टंट प्रेशरला सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वजा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट याला म्हणायचं असतं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता पहा, मी तुम्हाला सांगतो हे काय आहे, हे पाणी आहे. ओके, हे काय तर पाणी आहे. चला मी सांगतो तुम्हाला. इथं पहा, इथं मी ग्राफ काढतोय. हे ग्राफ करत असताना हा जो एक्स ऍक्सिस आहे याच्यावरती मी काय घेतलंय टेम्परेचर घेतलं. काय घेतलं मी तर टेम्परेचर. इथं टेम्परेचर मी असं म्हणतो 0 आहे आणि इथं तुम्हाला सांगायचा विषय जर झाला अंदाजे सांगतो. हा चला, हे घेतोय तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस, हे इथं 20, ओके, इथं 40, किती 40, इथं 60, इथं 80, इथं 100. ओके, हे किती घेतो पहा मी इथं 100. ही जे आकडा आहे, ओके, दिस नोटेशन ऑफ 100 डिग्री सेल्सिअस लक्षात घ्या. 10, 20, 30, 40 असं हे जे पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि हा आहे आपण असं करू 110 डिग्री सेल्सिअस. हे किती येतं 110, हे किती येतं 100. तुमच्या माहितीसाठी एक्स ऍक्सिस वरती आपण टेम्परेचर घेतलेला आहे, एक्स ऍक्सिस वरती आपण टेम्परेचर घेतलेलं आहे आणि हा जो वाय ऍक्सिस आहे, या वाय ऍक्सिस वरती काय घेतलं वेपर प्रेशर घेतलं. काय घेतलं आपण वेपर प्रेशर घेतलेलं आहे. आता पहा, मला सांगा, हे जर मी नसेल सॉल्व्हंट आहे आणि मीठ टाकल्यानंतर सोल्युशन होणार आहे, तर वेपर प्रेशर कोणाचं जास्त असणार आहे सॉल्व्हंटचं. कोणाचं सॉल्व्हंटचं. मी ग्राफ काढताना ते पहा इथे लिहिलेले. ओके, इथं सो दिस पॉइंट इज अ इनिशियल वेपर प्रेशर. पहा काय सांगतो, इनिशियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. या सॉल्व्हंटचं इनिशियल वेपर प्रेशर किती आहे ते हे. ओके, आणि जर आपण टेम्परेचर वाढवलं, याला जर हीट केलं तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय होतं वाढतं. ओके, काय होतं तर वाढतं. पहा
इनिशियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट वॉटर हे आहे. आणि जर आपण त्याला हीट करत गेलो, हीट करत गेल्यानंतर काय होत असतं, तर वेपर प्रेशर वाढतं. हे कोणाचं दाखवलंय, ए आणि बी जे आहे, तर हे सॉल्व्हंट आहे. हे काय आहे, तर हे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आहे. हे कोणाचे, तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आहे. ए सुरुवात आणि बी शेवट असं दाखवलंय. ठीक आहे. नंतर मी असं म्हणतो आता सॉल्व्हंट नाही, आता काय करतो मी पहा. तर आता मात्र हे जे आहे, आता हे जे आहे सॉल्व्हंट आहे, यात मी टाकतोय सोलूट. काय टाकतोय, सोलूट. हे पहा दिसतंय तुम्हाला. आता काय टाकलं मी, तर त्याच्यात सोलूट टाकलं. सोलूट टाकल्यानंतर ह्याला मी सेक करतोय. ओके. हे काय तयार झालं, तर हे तयार झालं सोल्युशन. इंटरमिक्स झालेलं आहे, दिसतंय तुम्हाला. हे काय तयार झालं पहा, तर हे तयार झालं सोल्युशन. ओके. काय तयार झालं, हे सोल्युशन. आता मी जर ह्याला हीट केलं, हे पहा हे तयार झालं सोल्युशन. आता जर आपण ह्याला हीट केलं, तर ह्याला हीट करत असताना अगोदर सांगा, याचं वेपर प्रेशर सॉल्व्हंट पेक्षा जास्त असेल का कमी असेल, कसं असेल, तर सॉल्व्हंट पार्टिकल्स होते तेव्हाच यामध्ये कोणती अडथळा नव्हता, म्हणून सॉल्व्हंट मॉलिक्यूलचे इव्हॅपोरेशन फास्ट होतं, त्याचं वेपर प्रेशर जास्त होतं. आणि त्याला जर आपण हीट करत जर गेलं, तर काय होत होतं, तर त्याचं वेपर प्रेशर वाढत होतं. हे पाय सुरुवातीचं वेपर प्रेशर, आणि जर तसं आपण टेम्परेचर देऊ, टेम्परेचर वाढवलं तर वेपर प्रेशर वाढतं. आपल्याला हे माहिती आहे. कायनेटिक एनर्जी वाढते, कोणाची, सॉल्व्हंट पार्टिकलची. नंतर आता हे सोल्युशन तयार झालं. आता ह्या सोल्युशन मध्ये काय टाकलं आपण, मीठ टाकलं, NaCl टाकलं. ओके. NaCl इज अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट आहे, असं गृहीत धरा. नॉन व्होलेटाइल सोल्यूट आपण ह्या पाण्यामध्ये टाकलं, आणि म्हणून हे जे सॉल्व्हंट पार्टिकल्स आहेत, सॉल्व्हंट पार्टिकलचं इव्हॅपोरेशन हे कमी गतीनं होईल. त्याचं कारण सोल्यूट पार्टिकल्स मध्ये मध्ये असल्या कारणानं सॉल्व्हंटचं इव्हॅपोरेशन होणार नाही तेवढ्या स्पीडनं. आणि म्हणून ह्याला जर आपण हीट करायचा प्रयत्न केला, तर याचा वेपर प्रेशर कसं असणार आहे, कमी असणार आहे. सोल्युशनचं वेपर प्रेशर दाखवलंय. ओके. सी म्हणजे इनिशियल वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. आपण जर पाहिलं, याला जर पाहिलं, तर ठीक आहे, याचं पण वेपर प्रेशर होईल, पण सॉल्व्हंट एवढं नाही, तर कमी गतीनं होईल आणि वेपर प्रेशर कमी असतं. नंतर हे जे सोल्युशन आहे, याला जर आपण हीट केलं, तर याला हीट केल्यानंतर हे जे वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर देखील वाढणार आहे. सोल्युशनचं वेपर प्रेशर पण काय होणार आहे, तर वाढणार आहे. ओके. आणि आता मी असं सांगतोय, वेपर प्रेशर काय होणार, तर वाढणार आहे. जर सॉल्व्हंटला हीट केलं आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पहा सॉल्व्हंटला जर आपण हीट केलं, म्हणजे वॉटरला जर आपण हीट केलं, प्युअर वॉटरला, ओके, तर वॉटर हे किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं, 100 डिग्री सेल्सिअसला. किती, 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर काय होतं, तर बॉईल होतं. आणि त्याचं प्रेशर किती एटीएम होतं, 100 डिग्री सेल्सिअसला आपण असं म्हणूया वॉटरचं वेपर प्रेशर जे ते 1 ATM होतं, जे की ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होतं. तसंच जर आपण सोल्युशनला हीट केलं, तर सोल्युशनला हीट केलं की सोल्युशनला हीट केल्यानंतर त्याचं जे वेपर प्रेशर आहे ते मात्र 110 डिग्री सेल्सिअसला ऍटमॉस्फेरिक वेपर प्रेशर सोबत मॅच होतं. आणि हे पहा, ह्याला आपण हीट केलं, तर आपण असं हीट केल्यानंतर 110 डिग्री सेल्सिअसला दिसत नसेल तर मी थोडंसं ट्यूब बंद करतो. ओके. पहा 110 डिग्री सेल्सिअसला ते पण काय होणार, बॉइलिंग पॉईंट. हे पहा, हे जे पॉईंट आहेत का, हे जे पॉईंट आहेत ना, तुमच्या माहितीसाठी हे पहा, इथं पॉईंट काढलाय हा, आणि इथं पॉईंट काढलाय. तर सॉल्व्हंट जर H2 असेल, एक्झाम्पल घ्या, H2O हे सॉल्व्हंट 100 डिग्री सेल्सिअसला किती, हे पहा इथं टेम्परेचर आहे, इथे किती टेम्परेचर आहे, तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला सॉल्व्हंट बॉईल होईल, आणि सोल्युशन मात्र 110 डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल. ओके. आणि किती प्रेशर होईल त्यावेळेस, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर पण 1 ATM होणार आहे 100 डिग्री सेल्सिअसला, आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर पण किती होणार, तर 1 ATM ला. आता पहा, 100 डिग्री सेल्सिअसला सॉल्व्हंट बॉईल होईल, 110 डिग्री सेल्सिअसला सोल्युशन बॉईल होईल. आता जो डिफरन्स असतो, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सोल्युशन अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड एज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके. तर हे जे दाखवलेलं आहे, ही एक रेष आहे. ओके. आणि ही एक रेष आहे.
हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे का, म्हणजे हा आहे बॉइलिंग पॉइंट. हा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आहे आणि हा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे. ओके, सॉल्व्हंट हे 100 डिग्री सेल्सिअसला मुद्दाम वरती ना 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल आणि हे मात्र 110 डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल. ओके, तर मला सांगायचंय बॉइलिंग पॉइंट डिफरन्स किती आहे, तर 110 वजा 100 म्हणजे तो आहे 10 डिग्री सेल्सिअस. डेल्टा टीबी इज नथिंग बट इट इज अ डिफरन्स इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हंट. इलेव्हेशन या शब्दाचा अर्थ आहे वाढ. कितीनं वाढ झाली, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट जर 100 डिग्री सेल्सिअस असेल, सोल्युशनचा 110 असेल, तर कितीनं बॉइलिंग पॉइंट मध्ये वाढ झाली, तर 10 डिग्री सेल्सिअसनं बॉइलिंग पॉइंट मध्ये वाढ झालेली आहे. त्याला आपण म्हणतो इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, आलं लक्षात. तर यातलं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, डेल्टा टीबी हे लक्षात ठेवायचं. डेल्टा टीबी म्हणजे काय, इलेव्हेशन म्हणजे ग्रोथ ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, तर हेही लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. लक्षात होता की सगळ्यात अगोदर काय पाहिलं आपण, हे पाहत असताना हा ग्राफ तुमच्या डोळ्यासमोर आहे. ए बी दिस कर्व नोटिस दॅट इट इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सी डी कर्व शो दॅट इट इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हे कोणाचं आहे, तर सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे. ही जी लाईन आहे, ही लाईन 1 ATM प्रेशरची आहे. ओके, किती ATM ची, तर 1 ATM प्रेशरची आहे, 1 ATM प्रेशरची. आणि ह्या एक्स ऍक्सिस वरती टेम्परेचर आहे, वाय ऍक्सिस वरती वेपर प्रेशर आहे. हे पहा, तुम्ही पाहता हे सोल्युशन आहे, हे सॉल्व्हंट, हे वेपर प्रेशर आहे. हे पहा, हे वेपर प्रेशर आहे, हे काय तर वेपर प्रेशर आहे. वेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे, तर इनिशियल जर पाहिलं तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट जास्त आहे ना, गॅप पाहून इथून. ओके, इथून सुरुवात आहे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि सोल्युशनचं इथून आहे. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर ग्राफवर आपल्याला जास्त दिसतं आणि सोल्युशनचं कमी दिसतं. सॉल्व्हंटला जर आपण हीट केलं त्याचं वेपर प्रेशर वाढतं, सोल्युशनला हीट केलं त्याचं वेपर प्रेशर वाढतं. आणि दोघांना हीट जर केलं तर विशिष्ट अशा टेम्परेचरला ते बॉईल होतात. प्युअर वॉटर हे आपण म्हटलं 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं आणि पाणी आणि मीठ यांचं जे सोल्युशन आहे ते अंदाजे 110 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. तर 110 वजा 100 यातला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. म्हणजे सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट टाकल्यानंतर बॉइलिंग पॉइंट कितीने वाढतो त्याला म्हणायचं असतं इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, तर सगळ्यात अगोदर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट लक्षात आलं का. इलेव्हेशन म्हणजे वाढ इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे किती वाढ झाली. बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन, कोणत्याही लिक्विडला आपण हीट केलं तर वेपर प्रेशर ऑफ एनी लिक्विड ॲट अ टेम्परेचर is equal to the atmospheric pressure is called as a boiling point. नंतर आपण पाहिलं, due to addition of non-volatile solute in a pure solvent, boiling point of solution increases. Okay, due to addition of non-volatile solute, the vapor pressure of the solution decreases than the pure solvent. Hence, the solution has to be heated at a high temperature so that its vapor pressure become equal to the atmospheric pressure. म्हणजे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं, सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं. सॉल्व्हंटला हीट केलं तर 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल, पण सोल्युशनला हीट जर केलं तर मात्र ते जास्त टेम्परेचरला बॉईल होतं. सॉल्व्हंट मध्ये कोणत्याही प्रकारचे सोल्यूट पार्टिकल्स नसतात. प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर कमी असतं म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. तर सोल्युशन तयार करत असताना जर आपण नॉन व्होलेटाइल सोल्यूट टाकलं तर मात्र त्याचं वेपर प्रेशर वाढण्यासाठी आपल्याला टेम्परेचर जास्त द्यावं लागतं आणि वेपर प्रेशर वाढतं पण ते जास्त टेम्परेचरला वाढतं आणि म्हणून सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. Thus, always the boiling point of the solution. Thus, keep in mind, always the boiling point of solution is higher than that of the pure solvent. या गोष्टी देखील तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. या गोष्टी पण तुम्हाला नोट डाऊन करायच्या का. आणि इथं असं सांगितलेलं आहे, आपण जर म्हटलं T0 is the boiling point. इथं काय म्हणते पहा मी, याला जर मी म्हटलं T0 आणि याला जर म्हटलं मी T, तर तुम्हाला असं सांगितलं झालंय की if T0 is the boiling point of pure solvent. T0 म्हणजे काय, ह्या नोटेशन मध्ये T0 म्हणजे काय, T0 is the boiling point of pure solvent and T is the boiling point of the solution. The elevation of boiling point is given as, ते कसं दिलं, डेल्टा TB म्हणजे elevation म्हणजे ग्रोथ इन बॉइलिंग पॉइंट.
इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू टी मायनस टी झिरो. आणि टी मायनस टी झिरो याचा अर्थ पुन्हा तुम्हाला मी सांगतो की जर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट 110 आहे, सॉल्व्हंटचा 100 आहे, तर डिफरन्स 10 डिग्री सेल्सिअसचा. तेच तुम्हाला मी इथं आणखी लिहून दाखवू शकतो की ते म्हणजे काय, डेल्टा टीबी म्हणजे काय, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. टी म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, मायनस काय तर बॉइलिंग पॉइंट, कोणतं तर बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. डेल्टा टीबी म्हणजेच इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. आणि इथं सांगितलं थोडक्यात की बॉइलिंग इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय ते पहा. द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन, difference between the boiling point of solution and that of pure solvent at any constant pressure is known as elevation of boiling point. ओके, तो इथं आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू टी म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस टी झिरो म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ह्या ग्राफ मध्ये पण सांगितलं. तर डेल्टा टीबी म्हणजे काय आहे, तर एका कॉन्स्टंट प्रेशरला, हे कोणतं प्रेशर आहे, कॉन्स्टंट प्रेशर, एक एटीएम प्रेशरला प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आणि NaCl सोल्युशनचा 110 डिग्री सेल्सिअस आहे. आपण असं गृहीत धरलेलं आहे, लक्षात घ्या. नाही तर सर NaClचा बॉइलिंग पॉइंट 117, 118, 150 आहे. तर तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो मी की 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 एटीएम प्रेशर आणि 110 डिग्री सेल्सिअसला मिठाच्या पाण्याचं सोल्युशनचं वेपर प्रेशर हे किती आहे, 1 एटीएम प्रेशर एवढा आहे 110 डिग्री सेल्सिअसला. तर बॉइलिंग पॉइंट डिफरन्स बिटवीन द सोल्युशन अँड प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. याच्याशी रिलेटेड हाऊ टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हेही पाहायचे. पण हे पाहत असताना काय सांगतोय पहा, बॉइलिंग पॉइंट हे जे आहे हे वाढतंय. आणि कशामुळे वाढतं, सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट का वाढतं, त्याचं कारण त्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स पडतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, पहा काय सांगतो मी, एक सेंटेन्स लिहितो तुम्ही पहा ते असं, दॅट इज डेल्टा टीबी. काय लिहितो पहा, डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. पुढे जाऊन लिहिणार मी, डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. ओके, तर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हा कशावर डिपेंड आहे, का वाढतो बॉइलिंग पॉइंट, सांगा बरं सोल्युशनचा का वाढतो. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि सोल्यूटचा बॉइलिंग पॉइंट हा 110 डिग्री सेल्सिअस आहे. का, तर सोल्यूट पार्टिकल सोल्युशन मध्ये टाकल्यामुळे, सॉल्व्हंट मध्ये टाकल्यामुळे सोल्युशन तयार होतं आणि सोल्यूट पार्टिकल्स काय होत नाहीत, सॉल्व्हंट पार्टिकलच्या वेपर्स तयार होत नाहीत किंवा आपण म्हणू शकतो ते उशिरा वेपर्स तयार करतात. आणि म्हणून काय होतं, त्याचं सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. आणि मी जर म्हटलं आपण 5 ग्रामच्या ऐवजी 10 ग्राम एवढं जर सोल्यूट टाकलं तर आणखीन बॉइलिंग पॉइंट वाढणार. 20 ग्राम टाकलो तर आणखीन बॉइलिंग पॉइंट वाढणार. का बरं, कारण सोल्यूटचे पार्टिकल जेवढे जास्त, लक्षात घ्या, सोल्यूटचे पार्टिकल जेवढे जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट या सोल्युशनचा वाढणार आहे. काय होणार, तर वाढणार आहे. आणि म्हणून मी म्हणतो की क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या काय आहेत, द प्रॉपर्टीज विच डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि म्हणून मी जाता असं म्हणतोय की elevation of boiling point is directly proportional to the molality, म्हणजेच काय, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. हे आपल्याला पुढे पाहायचे आहे. तर कृपया हे नोट डाऊन करा जेणेकरून आपल्याला हाऊ टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय युजिंग एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हे पाहायचे. पण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये पण हे विसरायचं नाही, डेल्टा टीबी इज इक्वल टू टी मायनस टी झिरो. ओके, हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे न्यूमेरिकल साठी देखील आपल्याला त्याची गरज पडणार आहे. कॅल्क्युलेट द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असं जर आलं न्यूमेरिकल मध्ये, तर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, त्याचा जो गॅप असेल तर आपण म्हणतो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. सो हे कृपया लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचं कंटेंट पाहतोय.
आता पुढे पहा काय विचारले, हे आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा शेवटचा, पण तो कसा आला फॉर्म्युला ते आपल्याला पाहिजे. प्रश्न पहा, हाऊ इज मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट डिटरमाइंड फ्रॉम एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट यांचं काय रिलेशन आहे, किंवा असं जर सांगितलं सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा 110 डिग्री सेल्सिअस आहे, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट दिल्यानंतर आपल्याला त्या सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट देखील काढता येतं. ओके, तर त्यासाठी फॉर्म्युला पाहायचा. ओके, पाहायचं, हाऊ इज मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट डिटरमाइंड फ्रॉम एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर ऍज पर आज आपण पाहिलं ही जी डायग्राम आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटची आहे. ओके, as elevation of boiling point is colligative property, it is directly proportional to the molality. याचा अर्थ काय, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस होता असं आपण म्हटलं थोड्या वेळापूर्वी, आणि या सॉल्व्हंट मध्ये जर आपण NaCl सोल्यूट पार्टिकल जर टाकले, जर 5 ग्राम NaCl जर टाकलं तर बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस 110 डिग्री सेल्सिअस, आणि जर आपण 10 ग्राम जर NaCl टाकलं तर पुन्हा बॉइलिंग पॉइंट हा किती, तर 120 डिग्री सेल्सिअस असा होऊ शकतो. म्हणजे ह्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात, मग कोणती लोअरिंग ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल, किंवा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असेल, किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असेल, किंवा ऑस्मोटिक प्रेशर, तर ह्या सोल्यूट किती नंबर आहेत, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती आहेत याच्यावरती त्या प्रॉपर्टी डिपेंड असतात. जर सोल्यूटचे पार्टिकल्स वाढले तर बॉइलिंग पॉइंट सोल्युशनचा वाढणार आहे. म्हणून काय सांगितलं पहा, that is as a elevation of boiling point is a colligative property, it is directly proportional to molality. molality म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. जर नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl वाढले तर बॉइलिंग पॉइंट वाढतो. म्हणून असं म्हटलं की elevation of boiling point is directly proportional to the molality. ओके, आणि तेच रिप्रेझेंट केले. पाहिजे, elevation of boiling point is a colligative property, hence it is directly proportional to the molality. कशानुसार, तर molality. नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे टाकले तर बॉइलिंग पॉइंट हा वाढायला आहे, म्हणजे elevation of boiling point फरक हा वाढतोय. पाण्याचं बॉइलिंग पॉइंट 100, जर आपण 5 ग्राम NaCl टाकलं तर 110 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट, 10 ग्राम जर टाकलं आपण NaCl तर 120. मी जर असं म्हणतो, मग डेल्टा बी किती असेल बरं, 10 ग्राम जर NaCl टाकलं सोल्युशन मध्ये तर तो असेल 120 वजा 100, तो किती असेल तर 20 डिग्री सेल्सिअस. म्हणून असं म्हणतो आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड इट इन्क्रीजेस बाय ऍडिशन ऑफ सोल्यूट पार्टिकल इन अ क्वांटिटी. जर क्वांटिटी वाढवली, नंबर ऑफ मोल्स वाढवले सोल्यूटचे, तर बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट वाढतो. आणि म्हणून त्याच्यानुसार आपण एक्सप्रेशन काय लिहू शकतो, सो दॅट इज delta TB म्हणजे elevation of boiling point is directly proportional to the molality म्हणजे number of moles of solute त्यानुसार. तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी आपण घेतलं डेल्टा TB is equal to KBM. काय घेतलं, डेल्टा TB is equal to KBM and this equation is given as number 1. त्याला काय म्हटलं आपण, नंबर 1 इक्वेशन असं म्हटलेलं आहे. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइनच्या जागी काय आलं, तर KB आलं. डेल्टा TB is equal to KBM. सो लक्षात ठेवा, या केबी ला काय म्हणायचं, या केबीला एक विशेष नाव आहे. केबी इज इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. केबी हा काय आहे, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा त्यालाच मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. त्यालाच मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. जसं जसं नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट वाढतील तसं तसं याची किंमत काय होईल, तर वाढणार आहे. म्हणून त्याला मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. द मोलारिटी ऑफ सोल्युशन इज गिवन बाय, हे लक्षात घ्या. मी काय सांगतो, तर डेल्टा TB एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. नंतर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढले तर सिम्प्लिफाय केलं आपण, त्यात झालं डेल्टा TB इज इक्वल टू KBM. KB म्हणजे काय, KB ला थोडक्यात लक्षात ठेवा इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, किंवा त्यालाच आपण म्हणतो मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. अँड दिस इक्वेशन ला आपण नंबर 1 दिले. काय दिलं, तर नंबर 1. आता मोलॅलिटी म्हणजे काय, आपण कॉन्सन्ट्रेशन पाहिलेले. मोलॅलिटी म्हणजे काय पाहायचं, द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज गिवन बाय. या सोल्युशनची मोलॅलिटी काय आहे, तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणत्याही सोल्युशनचा. मोलॅलिटी इज डिनोटेड बाय स्मॉल m
and having a formula number of moles of solute divided by number of moles of solvent in kg. ओके, तसा एक लिहू शकतो किंवा आपण दुसरा एक फॉर्म्युला लिहिला आहे, मोलॅलिटी m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम. जर वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम जर घेतलं तिथे मल्टिप्लिकेशन मध्ये 1000 घेतो आपण, बरोबर आहे ना. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम इनटू 1000. त्यालाच शब्दाच्या भाषेच्या ऐवजी आपण फॉर्म्युल्यात लिहू शकतो असं, मोलॅलिटी m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटच्या ऐवजी काय लिहिलं पाहिजे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे n. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय, n. मोल्स n दाखवले जातात आणि मोलॅलिटी मध्ये मोल्स कोणाचे असतात, सोल्यूटचे असतात. म्हणजे हे n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंटचं वेट कशाला दाखवतो आपण, W1 दाखवतो. ओके, आठवत असेल तुम्हाला आपण W1 न वेट ऑफ सोल्यूट दाखवतो, W2 न वेट ऑफ W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट असतं, W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट असतं. M1 म्हणजे मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट असतं आणि M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट असतं. ह्या गोष्टी आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेशन करत असताना पाहिल्या होत्या. म्हणून हे पहा, मोलॅलिटी m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम इंटू 1000. ओके, आणि हे जे n असतात नंबर ऑफ मोल्स कोणाचे, सोल्यूटचे. मग तुम्हाला माहिती आहे सोल्यूटचे मोल्स किती आहेत हे काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, मोल्स ऑफ सोल्यूट. कधी पण पहा, मोल्स ऑफ सोल्यूट जर काढायचे असतील तर त्यासाठी फॉर्म्युला आहे W2 अपॉन M2. मग सेम यालाच आपण सिंपलीफाय केलंय, मोलॅलिटी m. ओके, ह्या n च्या ऐवजी काय टाकलं आपण, W2 अपॉन M2, त्याच्या खाली W1 इंटू 1000. ओके, सो मोलॅलिटी इज इक्वल टू n अपॉन W1 इंटू 1000 च्या ऐवजी मोलॅलिटी m इज इक्वल टू n च्या ऐवजी काय घेतलं आपण, त्याच्या बरोबरीतच घेतलंय W2 अपॉन M2 डिवाइडेड बाय W1 इंटू 1000. ओके, नंतर आणखी सिंप्लिफाय केलं, मोलॅलिटी m इज इक्वल टू आणि हे जे M2 आहे, हे जे M2 W2 अपॉन M2, त्याला जर सिंप्लिफाय केलं तर M2 कुठे येणार, तर खाली येणार आहे. मोलॅलिटी m इज इक्वल टू W2. ओके, वरच्या इथं भागाकारातलं M2 इकडे खाली गुणाकारात येईल. ओके, म्हणजे इथं W2 अपॉन M2 होतं ना, तर हे M2 वरून म्हणजेच अंशातून जर छेदात आलं तर W1 इंटू M2 होणार आहे. म्हणून मोलॅलिटी m इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट W2 अपॉन वेट ऑफ सॉल्व्हेंट इंटू मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू 1000. हे झालं, हे फॉर्म्युला आला. ओके, हा फॉर्म्युला कोणासाठी आला, मोलॅलिटीसाठी आला. कोणासाठी आला तर मोलॅलिटीसाठी आला. कीपिंग दिस व्हॅल्यू म्हणजे कोणतीही, कीपिंग दिस व्हॅल्यू मोलॅलिटी, कीपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट, ही जी m ची किंमत आलेली आहे, ही जी m ची किंमत आलेली आहे इक्वेशन नंबर 1 पहा, डेल्टा TB इज इक्वल टू KBM. तर ह्या m च्या जागी काय करायचे आपल्याला, ही आलेली किंमत m ची ठेवायची आहे. m बरोबर W2 अपॉन W1 इंटू M2 इंटू 1000 ही किंमत वरच्या इक्वेशन मध्ये ठेवायची. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 अँड वी गेट, आणि काय होईल पहा, डेल्टा TB ला डेल्टा TB, KB ला KB, डेल्टा TB इज इक्वल टू KB आहे ना, डेल्टा TB इज इक्वल टू KB, आणि ह्या m च्या ऐवजी ही जी बरोबरीतली किंमत ती ठेवली इंटू m म्हणजे काय, इंटू W2, हे पाहिजे, हे W2 अपॉन W1 इंटू M2 इंटू 1000. ओके, इंटू 1000. आणि आपण पाहिलं आपल्याला काय करायचंय, आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचे, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढायचं आहे. आणि म्हणून हे पहा, इकडचं जे M2 आहे ते इकडे घ्यायचं आणि इकडचं डेल्टा TB कुठे येतं, भागाकारात येईल. गुणाकारातलं खालचं येतं, छेदातलं गुणाकारातलं M2 म्हणजे मॉलिक्युलर मास हे इकडे येईल आणि इकडचं डेल्टा TB हे इकडे भागाकारात जाईल आणि आपल्याला इक्वेशन मिळेल. दिस M2 विल कम हियर, M2 म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू KB, हे इथं KB इंटू W2, हे इथं W2 इंटू 1000. म्हणजे एका रेषेत घेतला आपण M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन इथं W1 ला W1 जसं तसं इकडचं डेल्टा TB इथं येईल. हे तयार झालं, हा फॉर्म्युला तयार झाला. ओके, काय तयार झाला, हा फॉर्म्युला तयार झाला. M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय W1 इंटू डेल्टा TB. काय काढण्यासाठी आपण फॉर्म्युला तयार केला,
तर मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट काढण्यासाठी आपण फॉर्म्युला केलाय आणि तो फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू Kb इंटू W2 वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन W1 इंटू डेल्टा पी. आता यातल्या टर्म काय काय आहेत? M2 म्हणजे काय? तर M2 म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. Kb म्हणजे काय? इब्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. W2 म्हणजे काय? वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट 1000 कशाला घेतलं? कारण मोलॅलिटी घेत असतानाचा फॉर्म्युला घेत असताना ते ग्राम मध्ये घेतलं म्हणून आपण काय घेतलं इथं पण 1000 घेतलेला आहे. नंतर W1 म्हणजे काय? तर W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट. वेट ऑफ सॉल्व्हंट. आणि डेल्टा टीबी म्हणजे काय? तर ते आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटची किंमत आहे. कशाची बॉइलिंग? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटची किंमत आहे. ओके, इथं पण तुम्हाला तसं दिलंय. W1 इज नथिंग बट इट इज अ वेट ऑफ सॉल्व्हंट. W2 ह्या फॉर्म्युला मधले काही टर्म. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट, W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट. ओके, हे M2 म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट किंवा मोलार मास ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट किंवा मोलार मास ऑफ सोल्यूट. आणि डेल्टा टीबी म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. या प्रकारे हे इक्वेशन आहे. तुम्हाला विचारलं जातं कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट हॅव्हिंग व्हॅल्यू. मग तुम्हाला ह्या सर्व व्हॅल्यू दिल्या जातील. तुम्हाला काय काढायचं असतं? M2 काढायचं असतं. तर कधी कधी तुम्हाला बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर तुम्हाला डेल्टा टीबी कॅल्क्युलेट करायचं असतं. डेल्टा टीबी साठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. म्हणून हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले लक्षात ठेवायची तशी वेगळी गरज नाहीये, कारण याला आपण सिम्प्लिफाय करून देखील लिहू शकतो. ओके, हे लक्षात आलं का? हाऊ इज मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असं जर आलं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय लक्षात ठेवायचं आहे? मी तुम्हाला आणखी एकदा काढून दाखवणार आहे. तर लक्षात ठेवा, elevation of boiling point is a colligative property, hence it is directly proportional to the molality. म्हणून डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढलं. डेल्टा टीबी इज इक्वल टू KBM. याला काय म्हटलं? इक्वेशन नंबर 1. आता डेल्टा टीबी म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट माहिती आहे आपल्याला. केबी म्हणजे इब्रिओस्कोपिक कॉन्स्टंट माहिती आहे. एम म्हणजे मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला कोणता? तर मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम इंटू 1000. सोल्यूटचे मोल कशाने दाखवतो आपण? n दाखवतो. म्हणून m इज इक्वल टू n बाय W1 इंटू 1000. आणि त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं n ला जर मॉडिफाय केलं तर n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, म्हणून m इज इक्वल टू W2 अपॉन M2. हे कशामुळे आलं माहिती तुम्हाला? हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत. आणि कोणाचे? सोल्यूटचे. मग n च्या ऐवजी W2 अपॉन M2 आपण घेऊ शकतो. W2 अपॉन M2. आणि याला आपण मॉडिफाय केलं ते असं केलं की m इज इक्वल टू W2 आहे, वरचं M2 जे आहे इकडे खाली येणार आहे. छेदात जर आलं तर ते W1 इंटू M2 होणार आहे गुणिले 1000. आणि ही जी व्हॅल्यू आहे याला जर आपण म्हणलं 2, इक्वेशन नंबर 2, हे इक्वेशन नंबर 2 जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये किंमत ठेवली, m ची किंमत जर इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन W1 इंटू M2. आणि आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचे म्हणून M2 बरोबर किंमत आणायची आहे. म्हणून M2 इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन W1 इंटू डेल्टा टीबी अशा प्रकारे फॉर्म्युला येतो. ओके, तरी मी इकडे तुम्हाला थोडक्यात ते लिहून दाखवतोय. पहा. ओके, थोडक्यात तुम्हाला लिहून दाखवतोय. शॉर्टकट आपण त्याला लिहू शकता. शॉर्टकट तुम्ही त्याला लिहू शकता. कसं लिहायचं पहा. M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. M2 साठी इक्वेशन कसं लिहायचं? M2 साठी इक्वेशन कसं लिहायचं? किंवा तुम्हाला जर फॉर्म्युला आला असेल, तुम्हाला पुढे न्यूमेरिकल येतील, त्या न्यूमेरिकल साठी तुम्हाला फॉर्म्युले हे माहित असणं आवश्यक आहे. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला. ओके, हे जर असेल ते लक्षात ठेवा. आणि हे पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. MCQ साठी तुम्हाला ते महत्त्वाचं असतं. पाहिजे का? थोडक्यात आपण लिहू. हाऊ इज मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट डिटरमाइंड फ्रॉम एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हे लिहित असताना तर डायरेक्टली तुम्ही आपल्याला माहिती आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. म्हणून उत्तर लिहिताना डायरेक्ट डेल्टा टीबी वी नो दॅट. तुम्ही असं म्हणू शकता पहा. वी नो दॅट. ओके, काय माहिती आहे? डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m. म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. क्वालिटेटिव्ह
प्रॉपर्टी. जे डायरेक्टली प्रोपोर्शनल जे साइन आहे ते काढण्यासाठी आपण घेणार इथं डेल्टा टीबी इज इक्वल टू केबीएम. ओके. आणि हे केबी म्हणजे काय आहे मी लिहित नाही, वाटलं तिथं लिहिलं बाजूला. केबी म्हणजे काय, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. कोणता आहे तो, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. हे आलं डेल्टा टीबी इज इक्वल टू केबीएम. आणि या इक्वेशनला काय म्हटलं आपण, हे इक्वेशनला 1 म्हटलं. इक्वेशनला काय म्हटलं आपण, 1 म्हटलं. आता डेल्टा टीबी माहिती आहे, केबी माहिती आहे, एम. आता एम म्हणजे काय, तर एम म्हणजे मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, तर डायरेक्ट लिहितो मी. मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम असेल तर. पण मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम इंटू 1000. ओके. तर इथे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला येते ते शब्दात न लिहिता इथे तुम्ही M is equal to N, okay, divided by W1 in gram into 1000. Okay. Molality is equal to N divided by W1 into 1000. Okay. आणि इथं ब्रॅकेट मध्ये येतो we know that N is equal to, इथं N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असतं. आणि म्हणून W2 upon M2. आता ह्या N च्या जागी काय ठेवायचं आपल्याला, हे ठेवायचे. ओके. म्हणून M इज इक्वल टू काय लिहायचं, W2. M इज इक्वल टू W2 अपॉन M2. ओके. W2 अपॉन M2 अपॉन W1 इंटू 1000. ओके. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर W2 अपॉन M2, हे जे M2 आहे वरती भागाकारातलं M2 ते छेदात जर आलं तर काय फॉर्म्युला तयार होईल, स्मॉल m मोलॅलिटी इज इक्वल टू W2 ओके डिवाइडेड बाय W1 इंटू M2 इंटू 1000 इंटू काय तर 1000. म्हणजे कोणत्या स्टेप पर्यंत आलो आपण, तर या स्टेप पर्यंत आपण आलेलो आहोत. ओके. कोणत्या, याच्यानंतर खाली आलो आपण, इथपर्यंत आलो. मोलॅलिटी इज इक्वल टू W2 अपॉन W1 इंटू M2 इंटू 1000. आता ही जे आहे याला जर आपण असं म्हणू शकता, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू शकतो मी. Keep this value in equation 1. Keep this value of m. असं म्हणू शकता, of m in equation 1. We get काय म्हणजे सांगा बरं मी मोडेपर्यंत. जर आपण ही किंमत कुठे ठेवली, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली तर काय फरक पडेल. इक्वेशन नंबर 1 काय आहे, तर इक्वेशन नंबर 1 तुमच्या डोळ्यासमोर आहे, वरती आहे. इक्वेशन नंबर 1 काय आहे पहा बरं. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये जर किंमत ठेवली तर पहा फक्त आपल्याला कोणाची किंमत ठेवायची, एम ची किंमत. इक्वेशन नंबर 1 हे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. ओके. इंटू एम ची किंमत काय आहे, एम ची किंमत तुम्ही काढलेली ती लिहायची. ओके. एम ची किंमत काय आहे, तर ती आहे W2 अपॉन W1 इंटू M2 इंटू 1000. ओके. आता आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, मॉलिक्युलर वेट. आणि म्हणून फॉर्म्युला चेंज करत असताना M2 इकडे घ्यायचा त्याला, डेल्टा टीबी इथं जाईल. ठीक आहे. आणि म्हणून M2 म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय असेल बरं, तर आपण असे लिहू शकता केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन शिल्लक आलेला W1 आणि इकडचं डेल्टा टीबी. हे फॉर्म्युला आपल्याला मिळेल. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट M2 इज इक्वल टू केबी म्हणजेच इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट इंटू वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम इंटू डेल्टा टीबी. म्हणजेच काय, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर मॉलिक्युलर वेट हे काढू शकतो. हे M2 म्हणजे काय, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. केबी म्हणजे इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट 1000 हे फिगर आहे. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम, डेल्टा टीबी म्हणजे काय, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. तुम्हाला कोणकोणते फॉर्म्युले महत्वाचे, तर M2 हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला देखील महत्वाचा आहे.
इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, मॉलिक्युलर वेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला, आणि जर आपल्याला डायरेक्ट तुम्हाला दिलेला असेल केबी ची व्हॅल्यू दिलेली असेल एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटची आणि मोलॅरिटी जर दिलेली असेल तर तुम्हाला डायरेक्ट इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट देखील काढता येतो. म्हणून या टर्म तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. ओके, काही अडचण इथपर्यंत मला वाटतं कोणत्याही प्रकारची अडचण नसावी. तर आज आपण पाहिलेली आहे कोणती, तर आपण पाहिलेली आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट मध्ये वाढ होते ते पाहिलं, आणि मॉलिक्युलर वेट आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट यांचा काय संबंध आहे तेही पाहिलंय. न्यूमेरिकल पाहत असताना हे फॉर्म्युला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हा मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढल्यानंतर वाढत असतो. ते लिहून घ्या. ओके, व्यवस्थित लिहून घ्या. हे तुम्हाला सिस्टमॅटिक दिलेलं आहे, हे तुम्हाला ह्या पद्धतीने लिहू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला सगळे पॉइंट लक्षात राहावेत. कोणाचा अर्थ काय असतो म्हणून मला ते एक्सप्लेन डिटेल लिहित असतो मी, नाहीतर आपल्याला या पद्धतीने देखील लिहिता येतं, पण काही एखादा पॉइंट त्यामध्ये सुटून जाऊ शकतो. म्हणून कृपया ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. ओके, तर आज आपण पाहिलं इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काय असतं, त्याचा मॉलिक्युलर वेटशी काय संदर्भ आहे, किंवा पुढे न्यूमेरिकल्स पाहत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचे. आणि एमसीक्यूच्या दृष्टीने देखील तुम्हाला डिटेल जर वाचलं तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. ओके, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल जर वाढले सोल्युशन मध्ये तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो, आणि बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचा वाढला, बॉइलिंग पॉईंट जर सोल्युशनचा वाढला तर निश्चितच इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हे वाढतं. आणि म्हणून कृपया ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन next lecture. So please note down this.